नमस्कार मंडळी, मी शाहीर पुंडलिक ताडकर, अँकर, वेलशेत. हे माझं वेलशेत गावातील एक छोटंसं काव्यकुंज नावाचं घर यावर्षीच मी बनवलं. हे काव्यकुंज घर आपल्या कोकणी शिल्पकलेचं पूर्ण आविष्कार असलेलं 30 बाय 30 फुटाचं हे घर. तर त्याच्याच बाजूला अजून एक माझं जे घर आहे ऋतुकुंज, हे घर माझं अगोदरचं आहे, ऋतुकुंज सदन. आणि यावर्षी जे बनवलं नवीन ते काव्यकुंज आणि ऋतुकुंज असे हे दोन्ही घर निसर्गाच्या सानिध्यात मीच लावलेली भारतीय झाडे जी आपण बघत आहात. घराच्या अवतीभोवती पूर्ण झाडं आहेत. तब्बल नारळाची 11 झाडं आहेत, आंब्याची आहेत, कोकम आहेत, सोनचाफा आहे, हिरवा चाफा आहे, कवटी चाफा आहे. त्याच्यानंतर मोहाचं झाड त्याच्यामध्ये आहे, कारण हे बाहेरून सीन घेतोय त्याच्यामुळे आपल्याला ते पाहता येणार नाही. घरावर सतत या झाडांची सावली असते, सुखद हवा. कितीही गरमी असली तरी त्या आवरात आम्ही मस्तपैकी राहतो. 100 बाय जवळजवळ 80 फुटाची ही गार्डन आहे आणि ह्याच्यामध्ये विविध फुलांची झाडं आहेत. जास्वंद आहेत, मोगर आहे, त्याच्यानंतर पार्वतीचं झाड आहे, त्याच्यानंतर सुगंध देणारं रातराणीचं झाड आहे. ही आपण बघत आहात झाडं. तर ही खूप मेहनत घेऊन जगवलेली आणि ते बघत आहात ऋतुकुंज सदन आणि काव्यकुंज, एका बाजूला एक असे दोन. तर आता हा जो पावसाळा मोसम आहे, तर थोडीशी पाऊस पडल्यानंतर धुळीकण खाली बसतात आणि झाडांवर असलेली जी काही डस्ट असतं ती पण खाली बसतो आणि मग त्याचं एक सुंदर असं चित्रीकरण करायला भेटतं. आज थोडा पाऊस थांबला आहे, वटपौर्णिमा आहे आज. तर त्या वटपौर्णिमेचं दिवसाला पाऊस थांबल्यामुळं आज थोडंसं आरामशीर हे चित्रीकरण करावं असं वाटलं. कारण स्वतःने लावलेल्या झाडाचं चित्रीकरण करणं किंवा त्याचं फूल बघणं किंवा त्या फांदीला आलेला एखादा डौलेदार डेरा हा एक सुखद अनुभव असतो आणि तोच मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशी झाडं आपण लावावी एकतरी आणि आपण अशी झाडं जगवावी, जेणेकरून या धरतीमातेचं आपल्याला पांग पाडता येतील. मी झाडं लावा झाडे जगवा जो म्हणतो त्याचं कारण हेच आहे. स्वतः मी खूप झाडं लावलीत आणि त्याचा आस्वाद घेतो, फळांचा, फुलांचा, सावलीचा. तर आपल्याला पण एक विनंती आहे, आपण असंच झाड लावावा. धन्यवाद.